आज आपला टॉपिक असणार आहे आधार कार्ड संबंधित। तर आधार कार्डचे हे 3 नियम सगळ्यांना पाळावेच लागणार आहे। जर तुम्ही आधार कार्डचे 3 नियम पाळले नाही तर तुम्हाला 3 वर्षाची सजा देखील होऊ शकतो आणि 10,000 रुपये दंडसुद्धा तुमच्याकडून आकारला जाऊ शकतो। तर मित्रांनो, आधार कार्डचे हे 3 नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहे आणि महत्त्वपूर्ण 3 नियम हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे मित्रांनो। तर बघूया आधार कार्ड संबंधित हे 3 महत्त्वाचे नियम। त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण न्यू नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर मित्रांनो, आधार कार्डचे हे 3 नियम तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, नाहीतर तुमच्या पेन्शन योजना, लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, शेतकरी योजना अशा ज्या कुठल्या तुमच्या योजना असेल त्या संपूर्ण योजना बंद होऊ शकतो। तर आधार कार्डचे हे 3 नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड देखील आकारला जाऊ शकतो आणि 3 वर्षाची सजा सुद्धा तुम्हाला होऊ शकतो। तर कोणता हा नियम आहे जे तुम्हाला पाळावं लागणार आहे? तर तुम्ही जे आधार कार्डवरून पैसे काढता, बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल ते सुद्धा तुम्हाला पैसे काढता येणार नाही मित्रांनो, आणि खूप जागी तुम्हाला अडचण येणार आहे। तर तुम्हाला हे 3 आधार कार्डचे नियम पाळावंच लागणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आधार कार्डवर जे तुमचे बँक खाते लिंक आहे, बँक खाते ज्यांचे ओपन केलेले आहे ते बँक खाते सुद्धा तुमचे बंद होणार, शेतकऱ्यांच्या संपूर्ण योजना बंद होणार आणि आधार कार्ड संबंधित ज्या स्कीम चालू असतात त्या सर्व स्कीम हे बंद होऊन जाणार। तर सरकारने मोठा नियम काढलेला आहे मित्रांनो, तर तुम्हाला त्याची माहितीच असायला पाहिजे। कोणत्या हे 3 नियम जे सरकारने काढलेले आहे त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण न्यू नोटिफिकेशन येत राहील। आणि मित्रांनो, प्रत्येक व्यक्तींना हा नियम पाळावाच लागणार आहे आणि प्रत्येक वर्षी आधार कार्डमध्ये किंवा नवीन स्कीममध्ये हा बदल होत असतो। तर यावर्षी सुद्धा आधार कार्डमध्ये न्यू बदल झालेला आहे, तर प्रत्येक व्यक्तीला हा नियम पाळावाच लागणार आहे। सरकारतर्फे हा नियम लागू झालेला आहे मित्रांनो, आणि ज्या व्यक्तींना हा नियम पाळला नाही तर त्यांचे आधार कार्ड देखील बंद होणार आणि जे स्कीम आहे त्यासुद्धा पूर्ण बंद होऊ शकतो। आणि मित्रांनो, 140 कोटी लोकांना धक्का पोहोचणार आहे, ज्यामध्ये आधार कार्ड बंद झाले की तुमच्या सर्व योजना बंद होऊ शकतो। लाडकी बहीण योजना आणि संपूर्ण योजना, शेतकऱ्यांचा खूप मोठा इथे नुकसान होऊ शकतो। तर व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आज आपला असणार आहे। तर कोणता हा नियम आहे जो प्रत्येक व्यक्तींना लागू करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हा नियम पाळावाच लागणार आहे, तरच तुम्हाला हर एक सुविधा, लाडकी बहीण योजना, शेतकरी संबंध योजना, पेन्शन योजना, तर ज्या लोकांना पेन्शन मिळत असेल त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक व्यक्तींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो। जर तुम्ही हा नियम की पाळला नाही तर तुमचे आधार कार्ड देखील बंद होऊ शकतो आणि आधार कार्ड तुमचे बंद झाले की संपूर्ण योजना हा तुमच्या बंद होऊ शकतो मित्रांनो। आणि मित्रांनो, आधार कार्ड हे प्रत्येकाचं असतेच मित्रांनो, तर तुम्ही जर हा नियम पाळला नाही तर तुम्हाला सजा ते 3 वर्षाची होणारच आहे मित्रांनो, आणि 10,000 रुपये तुमच्यावर दंडसुद्धा आकारला जाणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला आधार कार्ड संबंधित खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, जे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या माहितीला तुम्हाला नक्की आठवणीने ना संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुमच्यावर हा दंड बसणार नाही आणि 3 वर्षाची सजा तुम्हाला होणार नाही मित्रांनो। 2025 ही नेटकंच वर्ष चालू झालेलं आहे, तर प्रत्येक वर्षात सरकार हा नवीन बदल करत असतो। तर यावर्षी सुद्धा आधार कार्डमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे मित्रांनो। तर जे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या माहितीला तुम्हाला परिपूर्ण ऐकायचं आहे आणि तसंच तुम्हाला त्या नियमाचं पालन करायचं आहे मित्रांनो। आता बघा मित्रांनो, आधार कार्ड हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे। कुठली योजना असो, बँकेमध्ये असो, शाळेत असो, कॉलेजमध्ये असो, प्रत्येक ठिकाणी मित्रांनो आपल्याला आधार कार्ड मागितले जातो मित्रांनो। कोणती योजना असो, पेन्शन योजना असो, शेतकरी योजना असो किंवा कुठली योजना असो, जशी की लाडकी बहीण योजना, तर प्रत्येक योजना आणि प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्ड मागितले जातो मित्रांनो। तर खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट हे आपला आधार कार्ड असतो मित्रांनो। तर बघा, तर मित्रांनो, आधार कार्डवरती खूप फ्रॉड हे होऊन राहिलेले आहे मित्रांनो। जसे बँकेतून आपले पैसे निघत आहे, तर आपल्या आधार कार्डून दुसरे लोक जे यूज करतो ते सुद्धा आपल्याला पता लागत नाही, तर फ्रॉड कामासाठी यूज करून राहिलेले आहे लोक। तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंडमध्ये बघणार आहे मित्रांनो। तर आपल्या आधार कार्डून कोण यूज करत आहे, आपल्या बँक अकाउंटमधला कोणी पैसे काढत आहे, कोणी सिम घेत आहे, कोणी अदर कामासाठी आपलं आधार कार्ड यूज करतो, तर त्याची सुद्धा आपल्याला जानकारी नसते मित्रांनो। तर व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण खूप महत्त्वाचे 3 पॉईंट्स बघणार आहे जे सरकारने लागू केलेले आहे मित्रांनो।
तर जे 3 नियम सरकारने सांगितलेले आहे मित्रांनो, तर ते नियम आपण जाणून घेऊया. आणि व्हिडिओच्या एंडमध्ये खूप महत्त्वाचा एक पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर बघूया ते 3 नियम जे कोणते सरकारने आपल्याला सांगितलेले आहे आणि जे आपल्याला पाळावं लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघूया पहिला नियम. तर मित्रांनो पहिला नियम आहे, जे आधार कार्डची जे बँक खाते असतात, तर ज्या स्कीम असतात त्या बंद करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. तर पहिला नियम हा खूप काही गरजेचा नाही आहे मित्रांनो. मात्र जे दुसरा आणि तिसरा नियम आहे मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो जो दुसरा आणि तिसरा नियम आहे जे सरकारने तुम्हाला सांगितलेला आहे, तर तो नियम तुम्हाला पाळावाच लागणार आहे मित्रांनो. जो तुम्ही कुठल्या योजनेची आणि स्कीमचा फायदा घेत असाल, तर तुम्हाला हे दुसरा आणि तिसरा नियम पाळावाच लागणार आहे मित्रांनो. तरच तुम्ही दंड आकारण्यातून 10,000 रुपये दंड आकारण्यातून आणि 3 वर्षाच्या सजातून तुम्ही वाचू शकता मित्रांनो. तर दुसरा आणि तिसरा नियम हा प्रत्येक व्यक्तीला पाळावाच लागणार आहे, जे सरकारद्वारे योजनांचा लाभ घेत असेल मित्रांनो. आता पहिला नियम बघा मित्रांनो, उदाहरणार्थ ज्यांनी 10 वर्षाआधी जे आधार कार्ड काढलेलं आहे, कोणी 2000 जसं आता 2025 चालू आहे मित्रांनो, कोणी 2015मध्ये काढलं असेल, कोणी केव्हा काढलं असेल. तर ज्यांनी 10 वर्षाआधीचं जे आधार कार्ड काढलेलं आहे, तर तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो की तुम्ही केव्हा आधार कार्ड काढलेलं आहे. तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे. तेव्हा त्यांनी जे योजनेमध्ये आधार कार्ड दिलेलं असतं, त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक असते मित्रांनो. तर मित्रांनो ज्यांचं 10 वर्षापूर्वीचं आधार कार्ड आहे, त्यांच्यासाठी खूप सरकारने महत्त्वाचा नियम हा लागू केलेला आहे मित्रांनो. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा पहिला टॉपिक असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आधी काय व्हायचं, कोणी जसं की पॅन कार्ड काढायला जायचं, अदर कुठलाही डॉक्युमेंट जे काढायला जायचं, तर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर एनरोलमेंट नंबर जो त्यांच्याकडे असतो, तो नंबरसुद्धा ते देऊ शकत होते, त्या माध्यमातून ते काढू शकत होते. परंतु आता जे सरकारने नियम काढलेला आहे, आता तुम्हाला आधार कार्ड नंबरच लागणार आहे मित्रांनो. तर एनरोलमेंट नंबर हा तुम्हाला चालणार नाही. हा मोठा खूप सरकारने बदल केलेला आहे मित्रांनो. कारण काय झालं मित्रांनो, जे आधारचा एनरोलमेंट नंबर राहायचा, तर त्या नंबरद्वारे 4-4, 5-5 हे पॅन कार्ड लोकांनी काढल्या जायचे. तर त्या माध्यमातून सरकारने खूप मोठा हा नियम चालू केलेला आहे मित्रांनो. आणि खूप मोठा अपडेट, महत्त्वाची अपडेट ही सरकारने लागू केलेली आहे. तर खूप छानशी हे अपडेट असणार आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो सरकारने जो नियम चालू केला आहे, तर पॅन कार्ड काढायचं असेल किंवा अदर डॉक्युमेंट काढायचं असेल, जसं की सपोज आपल्याला पॅन कार्ड काढायचं आहे, तर तिथे 12 अंकी जो आधार क्रमांक असणार आहे आपला, तोच तिथे लागणार आहे. तेव्हाच तुमचं पॅन कार्ड निघणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो दुसरा नियम जे आहे तो थोडासा आनंददायक आहे मित्रांनो. तर दुसरा नियम बघूया मित्रांनो. तो जाणून घेण्याआधी खूप मोठी फसवणूक हे आधार कार्डच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर आधार कार्डमध्ये कोणी तुमचा OTP पाठवला की तुमच्या बँक अकाउंटमधले हे पैसे ऑटोमॅटिक ट्रान्सफर होऊन जायचे, कोणी पण काढू शकत होतं. परंतु मित्रांनो आता जो सरकारने नियम चालू केला आहे, तो दुसरा नियम बघणार आहोत मित्रांनो. आता मित्रांनो जो दुसरा अपडेट हा मित्रांनो काढलेला आहे सरकारने, तर तो बघूया. काय होते मित्रांनो, जो 10 वर्षाचे आधार कार्ड असते, 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असते, जसे 2014-15 मधले सपोज, तर मित्रांनो त्यांच्यासाठी खूप सरकारने चांगला नियम काढलेला आहे मित्रांनो. सपोज आधार कार्डवरती 10 वर्षानंतर चेंज होऊन जातो मित्रांनो, आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या थंबमध्ये, आपल्या आयरिसमध्ये, तर नावामध्ये सुद्धा चेंज झालेलं असतो मित्रांनो. तर त्यासाठी सरकारने मित्रांनो एक नियम काढलेला आहे की प्रति 10 वर्षांनी तुम्हाला आधार कार्ड हे अपडेट करावं लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही त्याच्यात चेंजसुद्धा करू शकता. तुमच्या नावात बदल झालेला असेल किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये बदल झालेला असेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये आपला बदल होतो, सिम चेंज करत राहतो मित्रांनो. तर त्याच्यासाठी खूप चांगला अपडेट हा सरकारने काढलेला आहे. प्रति 10 वर्षांनी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो जी आधारची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्यासुद्धा करू शकता मित्रांनो. जे आधार UIDAI ची वेबसाईट आहे मित्रांनो, त्या माध्यमातून तुम्ही सुद्धा फोटो, तर भरपूरसे ॲड्रेस चेंज, तर भरपूरसे चेंज तुम्ही घरबसल्या हे करू शकता. आणि जो तिसरा नियम मित्रांनो सरकारने सांगितलेला आहे, तर तो तिसरा नियम हा प्रत्येक व्यक्तीसाठी लागू असणार आहे मित्रांनो. अन्यथा तुम्हाला दंड आकारण्यात येईल किंवा सजा तुम्हाला होऊ शकतो मित्रांनो. तर तिसरा नियम हा प्रत्येक व्यक्तीसाठी लागू असणार आहे मित्रांनो. तर महत्त्वाचा हा तिसरा नियम असणार आहे मित्रांनो. तर बघा हा तिसरा नियम. तर काय होते मित्रांनो, कुठेही आपण गेलो की आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स मागितल्या जातो. तर कुठेही आपण आपल्या आधार कार्डची झेरॉक्स देऊन देतो. सपोज हॉटेलमध्ये गेलो तर तिथे देऊन देतो, कोणी सिम काढायला गेलो तिथे देऊन देतो, कोणी स्मार्टफोन घ्यायला गेलो तिथे सुद्धा देऊन देतो किंवा बँकेत देऊन देतो किंवा प्रत्येक जागी आपल्याला कुठे जिथे आधार कार्डचं काम पडतं तिथे आपण आधार कार्डची एक झेरॉक्स देऊन देतो. त्यानंतर आपल्याला काय वाटतं की झेरॉक्स घेतली आपलं काम झालं, परंतु आपले जे आधार कार्डची झेरॉक्स असते हे त्यांच्याकडे असते मित्रांनो. तर त्यावरती आपला संपूर्ण आधार नंबर असतो, तर संपूर्ण माहिती हे असतो, तर त्या देखील सुद्धा फ्रॉड होऊ शकतो मित्रांनो. तर तिसरा नियम जो आहे
तो प्रत्येक व्यक्तीसाठी लागू असणार आहे मित्रांनो. आणि खूप महत्त्वाचा हा तिसरा नियम असणार आहे, जे हा तिसरा नियम मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला माहितीच असायला पाहिजे. जे भारतात राहणारे प्रत्येक व्यक्ती आहे, ह्या प्रत्येक व्यक्तीला हा तिसरा नियम माहितीच असायला पाहिजे आणि खूप महत्त्वपूर्ण. आणि हा तिसरा नियम खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला नक्कीच माहिती हा तिसरा नियम असायला पाहिजे. तर बघूया तिसरा नियम. तर सरकारने काय केलेलं आहे, विशेष ही सूचना ही स्टेट बँकेतर्फे आलेली आहे मित्रांनो. तर बघा, तर आपल्याला कुठे कुठे आधार कार्ड देणे हे गरजेचे असते आणि द्यावंच लागतो. तर तुम्हाला एक काय करून घ्यायचं आहे मित्रांनो, UIDAI या वेबसाईटवर जाऊन, आधारची ही वेबसाईट आहे मित्रांनो, त्यावरती जाऊन तुमच्या बोटाचे ठसे बायोमेट्रिक ही ब्लॉक करून घ्यायची आहे मित्रांनो. म्हणून लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, कुठल्याही बँकेतली फसवणूक ही तुमच्यासोबत होणार नाही, म्हणून हे काळजीपूर्वक तुम्ही लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. तर काय होतं, प्रत्येक बँक खातं हे आधारशी जुडलेलं असतं आणि तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधारशी जुडलेला असतो. तर अशी साखळी असतो, तर तुमच्यासोबत फ्रॉड देखील होऊ शकतो. म्हणून महत्त्वपूर्ण ही माहिती असणार आहे. तर तुम्ही बघा. तर काय होतं, एखादा तुमचा मोबाईल जर चोरी केला आणि तुमचा आधार नंबर देखील त्याला माहिती असेल, तर तुमच्यासोबत देखील फ्रॉड होऊ शकतो. तुमच्या पूर्ण बँकेतले पैसे तो काढू शकतो मित्रांनो. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर याची तुम्हाला काळजी घेऊन घ्यायची आहे मित्रांनो. तर मोबाईलद्वारे तुम्ही OTPद्वारे ते तुमचे पैसे काढू शकता आणि त्यांच्याकडे तुमचा आधार नंबर देखील असेल, तो तुमच्या बँकेतले पैसे पूर्ण ते काढू शकतो. आता राहिला प्रश्न मित्रांनो बोटांच्या ठसाचा बायोमेट्रिकचा. तर बघा, तर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, UIDAIच्या वेबसाईटवर जाऊन जे बायोमेट्रिक असते ते तुम्हाला ब्लॉक करून टाकायचे आहे मित्रांनो. तर ब्लॉक केल्यावर काय होणार, तर त्यानंतर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे मित्रांनो, जे मास्क आधार कार्ड असते, ज्या आधार कार्डवरची तुम्हाला 4च अंक तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर ते आधार कार्डसुद्धा तुम्ही पाहायला ऑनलाईन बघू शकता मित्रांनो. तर ते आधार कार्ड तुम्ही तिथे यूज करू शकता. ते सरकारद्वारे मान्यता दिलेले आधार कार्ड असतं मित्रांनो. तर त्या वेबसाईटवर जाऊन आपण ते सुद्धा करू शकतो मित्रांनो. तर तुम्हाला तिथे एक क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.